की बऱ्याचदा असं असतं की इथे 2 टाईपचे क्लासेस आहेत. ऑनलाईन तर आजकाल सगळीकडेच काही हो, होतं. म्हणजे हो. ऑनलाईन लोकं शांती वगैरे सुद्धा करायला लागली. ऑनलाईन क्लासेससुद्धा असतीलच हो, मार्केटमध्ये. हो. तर मला ऑफलाईन क्लासेसच केले पाहिजेत का? हां. की ऑनलाईन क्लासेस करून सुद्धा माझं काम भागू शकतं? सर याच्यामध्ये कसं आहे, क्लासच्या मोडचा जास्त फरक नाही पडत, पण त्या क्लासमध्ये तुम्हाला रिअल टाईम प्रॅक्टिकली किती शिकवलं जातंय या गोष्टीने खूप जास्त फरक पडतो. आता ऑनलाईनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा असा गैरसमज होऊ शकतो. तर ऑनलाईनमध्ये 2 स्पेसिफिक गोष्टी थोड्या डिटेलमध्ये सांगतो. जसं की एखादा प्लॅटफॉर्म आहे कुठलाही, त्याच्यावरती फक्त प्री रेकॉर्डेड सेशन आहे, जसं की यूट्यूब. तिथे व्हिडिओज आहेत, सेशन आहे, सगळं आहे. पण कसं आहे, प्री रेकॉर्डेड आहे. ते आहे वन वे लर्निंग. तर हा अप्रोच आपल्या मुलांना अजिबात कामाला येत नाही सर. याचं सिम्पल रिझन सांगतो. आपलं ओव्हरऑल जे शिक्षण झालंय, समजा 1ली ते 12वी 12 वर्ष, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचे 3 ते 4 वर्ष, जवळपास 15 ते 16 वर्ष. 15 ते 16 वर्ष आपल्या ब्रेनला जो शिकण्याचा पॅटर्न डेव्हलप झाला आहे, तो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये असा आहे की कुणी एखादे टीचर, प्रोफेसर आपल्याला समोर प्रॅक्टिकली ते शिकवतात ॲज अ ह्युमन. आणि शिकताना आपण आपले डाऊट, क्वेरीज त्यांच्याकडून समोरासमोर आन्सर करून घेतो आणि एक माणूस म्हणून आपण त्यांच्यासोबत कनेक्ट करतो. अगदी. हा आपल्या ब्रेनचा पॅटर्न डेव्हलप झालेला आहे मागच्या 15-16 वर्षांपासून. आणि तो पॅटर्न चेंज करून आपण डायरेक्टली ब्रेनला सांगतो की वन वे व्हिडिओ आहेत, तू शिक. ब्रेनला ते कसं झेपेल. पण मेन मुद्दा काय होतो की काही स्टुडंट्सला ओव्हर कॉन्फिडन्स असतो की कशाला हे सगळ्याची गरज आहे, यूट्यूबवरनं शिकतो. खरंच सर पाहिलं आहे, वाईट वाटतं. 2-2 वर्ष मुलांचा वेळ वाया जातो आणि तो त्यांचा करिअर गॅप होतो. सो ऑनलाईनच्या बाबतीमध्ये प्री रेकॉर्डेड सेशन्सने या गोष्टी होत नाहीत.